नागपूरच्या वर्धमान नगर परिसरातील एका अपार्टमेंटच्या गार्ड रूममधून 2,20,000 रुपयांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती। या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या ड्रायव्हरला अटक करून चोरीची संपूर्ण रक्कम जप्त केली आहे। ही घटना लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे। तिरुपती अपार्टमेंटमध्ये गार्ड म्हणून कार्यरत असलेले रमेश गुप्ता यांनी 22 डिसेंबर रोजी ड्युटी दरम्यान गार्ड रूममध्ये 2,20,000 रुपये ठेवले होते। यात संधीचा फायदा घेत अपार्टमेंटमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या शुभम कराडे यांनी चोरीची वारदात केली। घटनेची तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीला अटक केली। आरोपीच्या निशाण्यावरून चोरीची संपूर्ण रोकड पोलिसांनी जप्त केली आहे। या प्रकरणाचा तपास अरुण क्षीरसागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक PI यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे। 23 तारखेला आमच्याकडे रमेश गुप्ता हे पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले। त्यांनी सांगितलं की ते वर्धमान येथील तिरुपती अपार्टमेंट या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात आणि त्यांच्या वैयक्तिक कामासाठी 2,20,000 रुपये बँकेतून काढून त्यांनी गार्ड रूममध्ये ठेवले होते। आणि जेव्हा रात्री ते आल्यानंतर त्यांना लक्षात आलं की तिथे गार्ड रूममध्ये पैसे नाहीत, म्हणून ते 23 तारखेला पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले होते। त्याप्रमाणे त्यांची तक्रार नोंद करण्यात आली। तक्रार नोंद करून तिथेच आमच्या DB पथकाने मान्य DCP मान्य ACP यांच्या मार्गदर्शकांनी तपास चालू करून तिथले CCTV आणि इतर माहिती गोळा करण्याचा प्रयत्न चालू केला असता अशी माहिती प्राप्त झाली की त्याच बिल्डिंगमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करणारा आरोपी याने त्याला लक्षात आलं की इथे पैसे ठेवले, त्याने ते पैसे काढून चोरी करून गेलेला आहे। त्याप्रमाणे त्या ड्रायव्हरला आपण अटक करण्यात आलेली आहे। अटक करून त्याच्याकडून पूर्ण 2,20,000ची संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे। त्याला अटक करून आज मान्य न्यायालयात हजर करीत आहोत। तपासामध्ये त्याच्या अजून कोण साथीदार होते का, त्याला माहिती कशी मिळाली, पैसे ते ठेवलेत, या सर्व गोष्टींचा तपास चालू आहे।